सगळ्याच आयांना पडलेला मोठा प्रश्न की मुलांच्या टिफिनमध्ये आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवायचं तोच मलाही पडला. तर मी 4 तास अगोदर तांदूळ आणि खोबऱ्याचा तुकडा भिजत टाकला होता. नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकलं, त्यामध्ये वाटीभर दही, थोडीशी साखर आणि थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटर एकदम बारीक असं काढून घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकला. आता सोडा या ठिकाणी स्किप केला तरीही चालेल, त्या जागी फक्त लगातार बॅटर 1 ते 2 मिनटं फिरवा. तव्यावर तूप टाकून घेतलं, त्यानंतर 2 पळी बॅटर टाकलं आणि हळूशीर याला पसरवलं. त्यानंतर गॅसची फ्लेम ही मोठी ठेवली. मोठी ठेवल्यामुळे काय होईल, छान त्याला बबल्स येतील. हे पहा, अशा पद्धतीने खूप मस्त त्याला जाळी उठलेली आहे. आता वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडी तुपाची धार फिरवली आणि अलगद असं हे अप्पम काढून घेतलं. तर आजची रेसिपी खूपच मस्त अशी झटपट झालेली आहे. झटपट म्हणता येणार नाही, तांदूळ आपल्याला 4 तास तरी अगोदर भिजत घालावे लागणार. त्यासोबत ही हिरवी चटणी दिसते की नाही, ती सुद्धा अप्रतिम अशी झालेली आहे. कशाची आहे तर पालकाची आहे, पण चवीला 1 नंबर लागते. तुम्हालाही पाहिजे असेल तर भरपूर कमेंट्स करा.